हे नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि हे नवीन वर्ष हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, सगळ्या तरुणांसाठी, गोरगरिबांसाठी चांगलं जावं आणि काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात सत्ता मिळावी आणि या देशाचं आणि राज्याचं कल्याण व्हावं ही मागणी मी साईचरणी केली. महानगरपालिकेचे इलेक्शन लागले मात्र कुठेतरी काँग्रेस महाविकास आघाडीपासून सोबत काही ठिकाणी लढते. बघा, माहितीची जी स्थिती आहे, कारण की आम्ही अनेकदा सांगितलं की लोकल बॉडीज निवडणुका ज्या आहेत या स्थानिक कार्यकर्ते आणि तिथल्या नेत्यांच्या विचाराने लढल्या जातात आणि म्हणून सगळ्याकडेच माहिती तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी काही त्याला वेगळं राहील असं मला वाटत. दोन ठाकरे एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा उभा राहिला त्यामुळे काँग्रेस बाजूला सरकली. बघा, आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, सर्व धर्म समभावाला मानणारी लोक आहोत. आता साईचरणी आपण आहोत, साईचरणीला सगळ्याच धर्माची लोक येतात. त्यामुळे महाराष्ट्राचं शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो होता तो सर्व धर्म समभावाचा होता. त्याच महाराष्ट्रात आम्ही राहतो. त्यामुळे भाषावाद, धर्मवाद हा विषय होऊ शकत नाही. पण काही लोक करतात, तो त्यांचा इश्यू. अजित पवारांनी भाषणात बोलले तर ते लोकांनी माझ्यावर घोटाळ्याचा आरोप केला, त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे. खरं तर अजित पवारांनी एक सिद्ध केलं की भाजप किती मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. कालपर्यंत आम्ही आरोप करत होतो म्हणजे 70,000 कोटीचा इरिगेशनचा भ्रष्टाचार करणारा माणूस भाजपनी आणि त्यांचे आका नरेंद्र मोदींनी त्यांना सत्तेत घेतलं, राज्याचा उपमुख्यमंत्री केला आणि त्यांना अर्थमंत्री दिलं, राज्याची तिजोरीची चाबी त्यांच्या हातात दिली. म्हणजे तुम्ही राज्याचे पैसे लुटा, अशा पद्धतीचा जो भाजपचा खरा चेहरा जो आहे तो अजित पवारांनी उघडकीस आणलेला आहे. महानगरपालिका निवडणूक लागण्याआधी 70 बिनविरोधात निवडून येतात. त्यांनी निवडणूक आयोगाने या सगळ्या बिनविरोध आलेल्या लोकांची चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये तक्रारी झालेल्या आहे, कसा दबाव झाला, कसं प्रलोभन झालंय. आणि महाराष्ट्रामध्ये तर आपण पहिल्यांदा पाहतोय की या विड्रॉलच्या चक्करमध्ये खून झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं विद्रुपीकरण करण्याचं काम जे भाजप करते आहे, ते अलायन्स करते आहे भाजपचं, ते आपण पाहतोय आणि हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. पुण्यामध्ये काही गुंडांना पण तिकीट भाजप आता हा गुंडांचाच पक्ष झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही नाविन्य तुम्ही घेऊ नका. देशातलं नरेंद्र मोदीचं सरकार असो की राज्यातलं सरकार असो भाजपचं, याच्यामध्ये गुंडच लोक भरलेली आहेत आणि ते आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मैं खाऊंगा नहीं खाने नहीं दूंगा ऐसे बोलने वाले नरेंद्र मोदी ने अजित पवार पे जो एलिगेशन किया था 70,000 करोड़ रुपए इरिगेशन के भ्रष्टाचार का, और उसी को राज्य के मंत्रिमंडल में लेके उनको फाइनेंस मिनिस्ट्री देकर राज्य की तिजोरी दिया. लूटो, जनता का पैसा लूटो. और भ्रष्टाचारी व्यवस्था जो भाजपा ने पूरे देश में बना के रखी है, उसका सही चेहरा अजित पवार ने देश के सामने रखा है. और इसलिए न खाऊंगा न खाने दूंगा, जो खाने के दांत थे वो असली दांत नहीं, उनके जो अंदर दबे हुए दांत है वो अब सामने आए हैं. 65 नगर सेवक जो बिना चुन के भी चुन के आए हैं, जो बिनविरोध लोग जो आए हैं, उसका परिणाम आपने देखा होगा कि महाराष्ट्र में जिस तरह से दबाव तंत्र, प्रलोभन का जो राजनीति शुरू हुई है, उसमें कई जगह विड्रॉल के समय में मर्डर भी हो चुके हैं. और ये विड्रॉल के वजह से इसका चुनाव आयोग के पास कंप्लेंट की गई. चुनाव आयोग ने कहा कि हम इस सब चीज़ों की जांच करेंगे. महाराष्ट्र में अब गुंडाइज्म की राजनीति भाजपा ने लाई है, ये स्पष्ट हो चुका है. महानगरपालिका में बहुत सारे गुंडे लोग को भी टिकट बांटा गया है. भाजपा अब भाजपा का गुंडों की पार्टी हो गई है. आपने देखा होगा कि नासिक हो, पुणे हो, मुंबई हो, नागपुर हो, ऐसे कई जगह में जिनके ऊपर मर्डर के केसेस है, रेप के केसेस है, ऐसे लोगों को टिकट बीजेपी ने महाराष्ट्र में दी है और ये गुंडों की पार्टी हो गई.